7-7चं हे पोर्टल तुमच्यासाठी का खास ठरणार आहे, हे आज आपण या पिकअप फाईल रीडिंगद्वारे पाहणार आहोत. इथे आपण 3 फाईल्स ठेवणार आहोत आणि त्यापैकी तुम्हाला एक फाईल निवडायची आहे आणि तुमचं रीडिंग पाहायचं आहे. सुरुवातीला आपण कार्ड शफलिंग करून घेऊ आणि त्यानंतर प्रत्येक फाईलचं रीडिंग पाहू. तिथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुमच्या सोयीकरिता टाइमस्टॅम्प सुद्धा दिलेले आहेत, जेणेकरून तुम्ही तुमच्या फाईलवर क्लिक करून सहजपणे तुमचं रीडिंग पाहू शकता. नमस्कार, मी विद्या साने अनुभूती टॅरेटच्या या YouTube चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत करत आहे. फाईल नंबर 1. तुम्ही जर थंडरबोल्टच्या या कार्डची निवड केली असेल तर हे रीडिंग तुमच्याकरिता आहे आणि या रीडिंगद्वारे आपण पाहतोय 7-7चं पोर्टल तुमच्यासाठी का खास ठरणार आहे. ह्या रीडिंगचं हे मुख्य कार्ड आहे. बाकीचे कार्ड्स आपण पाहू. पहिलं कार्ड आहे ट्रॅव्हलिंग, रिसेप्टिव्हिटी, मॅच्युरिटी, कॉन्शियसनेस, सक्सेस, अलोननेस, प्रोटेक्शन, कॉम्प्रोमाइज, चेंज. ची कार्ड्स आहेत आय, फ्लॅट, ह्या रीडिंगचं मुख्य कार्ड आहे थंडरबोल्ट आणि शेवटचं कार्ड आहे चेन. तर नकारात्मकता जातीये आणि तुमच्या स्थितीमध्ये खूप मोठं परिवर्तन या 7-7च्या पोर्टल नंतर येणार आहे. हे 7-7चं पोर्टल तुमच्यासाठी खुलं होत आहे आणि त्या पोर्टलद्वारे ब्रह्मांड तुम्हाला खूप सारे आशीर्वाद देत आहेत. तुम्ही नकारात्मकतेवर खूप काम करणार आहात. त्याच्या बाबतीत अनेक गोष्टी ह्या 7-7च्या पोर्टल मध्ये होणार आहेत आणि हे कार्ड, पहिलं जे कार्ड आहे ते काय सांगतंय की तुमची अंतर्ज्ञान शक्ती तुम्हाला योग्य दिशा दाखवत आहे, मार्ग दाखवत आहे. तुम्हाला त्या अंतर्ज्ञान शक्तीचं ऐकायचं आहे. जो मार्ग ती दाखवत आहे त्याप्रमाणे जर तुम्ही प्रयत्न केले, त्या दिशेने तुम्ही गेलात तर तुम्हाला यश मिळणार आहे. तुमची अंतर्ज्ञान शक्ती तुम्हाला यशस्वी होण्याचा मार्ग दाखवत आहे. तुम्ही ज्या यात्रेवर आहात तिथे तुम्ही सफल होणार आहात. तुमची अंतर्ज्ञान शक्ती खूप शक्तिशाली बनत आहे. 7-7चं हे पोर्टल जे आहे ते आशीर्वाद देतंय तुम्हाला आणि त्या आशीर्वादांमुळे तुमची अंतर्ज्ञान शक्ती काहीतरी खास तिच्यामध्ये शक्ती येणार आहे की ज्यामुळे जे तुम्ही आधी तुम्हाला समजत नव्हतं, अंतर्ज्ञान शक्ती तुमच्याकडे आधी सुद्धा असेल, पण आता ती अंतर्ज्ञान शक्ती जे संदेश तुम्हाला देते ते वेगळे असू शकतात. ती अधिक शक्तिशाली बनत आहे त्यामुळे. त्यानंतर जे कार्ड आहे ते आहे फ्लॅगचं कार्ड.
त्याच्या खाली आहे रिसेप्टिव्हिटी आणि अलोननेस. तर ही कार्ड काय सांगतायत की तुम्ही ज्या यात्रेवर आहात तिथे तुम्हाला एकाकी तुम्हाला वाटू शकतं किंवा तुमचे विचार वेगळे असू शकतात, तुमचा दृष्टिकोन वेगळा असू शकतो आणि इथे ही कार्ड्स काय सांगतायत की तुम्ही वेगळे आहात किंवा तुमचा पाहण्याचा एखाद्या गोष्टीकडे दृष्टिकोन वेगळा आहे. म्हणून तुम्ही इतरांना जे चालतंय किंवा इतर माणसं ज्या प्रकारे विचार करत आहेत, त्याच पद्धतीने न जाता तुम्ही एकटे असलात तरी तुमचा विचार जो आहे तो महत्वाचा आहे. त्याच्यात जी ताकद आहे, ती तुम्हाला माहिती आहे. ती बाकीच्यांना माहीत नसल्यामुळे बाकीचे त्यांच्या विचारांनी चालत आहेत. पण तुम्ही एकटे पडलात किंवा एकाकी आहात असं समजून कमजोर स्वतःला समजू नका. इथे ब्रह्मांड काय सांगतंय, की जे तुमच्याकडे ज्ञान आहे, त्याचा तुम्हाला उपयोग करायचा आहे. तुम्हाला असं वाटू शकतं, की आपण का असं वेगळ्या प्रकारे सगळं करतोय. पण ह्यातूनच तुमचा मार्ग खुला होणार आहे. यातूनच तुम्हाला यश मिळणार आहे. तर ब्रह्मांड सांगतंय, की तुम्ही बाकीच्यांमुळे तुमचं स्टँडर्ड कमी करण्याचा प्रयत्न न करता, तुम्ही तुमचं स्टँडर्ड कायम ठेवा. 10चं जे कार्ड आहे, ते टेम्पररी सिच्युएशनला दाखवत आहे. ही टेम्पररी सिच्युएशन काय आहे? तर तुमचं सत्य जे दाबलं गेलं आहे किंवा तुम्ही जे आहात त्यापेक्षा वेगळं दाखवलं जातंय जगाला. पण ही जी स्थिती आहे ती काही कारणाने ब्रह्मांडाने निर्माण केलेली आहे. ब्रह्मांडाची अपेक्षा आहे की तुम्ही अधिक परिपक्व व्हावं ह्या स्थितीमध्ये. जेणेकरून तुम्ही अधिक ज्ञानी, अनुभव संपन्न व्हाल आणि मग ब्रह्मांड ही जी स्थिती आहे तुमच्या जीवनात ती दूर करणार आहे. ब्रह्मांडाने तुमच्या सुरक्षेसाठी हे सगळं केलेलं आहे. तर हे जे काही तुमच्या जीवनात होतंय, ते तुमच्या भल्यासाठी होतंय. तर तुम्हाला त्या कालावधीमध्ये स्वतःला अधिक परिपक्व करायचं आहे. तुम्हाला अधिक ज्ञानी आणि अनुभव संपन्न व्हायचं आहे. त्यानंतर जे कार्ड आहे, ते आहे ट्रीचं कार्ड. हे कार्ड काय सांगतंय, की तुमच्या कुटुंबाशी काही कार्मिक गोष्टी आहेत तुमच्या, तर त्या गोष्टी पूर्ण होण्यासाठी तुमची अंतर्ज्ञान शक्ती काही कॉम्प्रोमाइज करून घेत आहे. तुम्हाला कुटुंबासाठी वेळ द्यावा लागतोय किंवा त्यांच्यासाठी काही गोष्टी तुम्हालाच कराव्या लागतायत. तर इथे तुम्ही त्रस्त न होता किंवा जरी तुम्हाला असं वाटलं, की आपल्यालाच का असं करावं लागतंय, तर ब्रह्मांड काय सांगतंय, की त्यामुळे तुम्ही त्या कार्मिक बंधनातून मुक्त होणार आहात. ते तुमचं जे ऋण आहे, ते पूर्ण होईल किंवा त्यातून तुम्ही मोकळे होऊ शकता. तर यासाठी तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी ज्या काही गोष्टी करायला हव्यात किंवा ज्या ब्रह्मांड तुमच्याकडून करून घेत आहे, ते करणं आवश्यक आहे. ह्या सगळ्यामधून काय होणार आहे? या सगळ्यामधून तुमच्यामधली नकारात्मकता जाणार आहे आणि तुमच्या स्थितीमध्ये खूप मोठं परिवर्तन येणार आहे आणि या परिवर्तनासाठी ह्या सगळ्या गोष्टी आवश्यक आहेत. ब्रह्मांड त्या गोष्टी तुमच्याकडून करून घेत आहे. ब्रह्मांड फक्त काय सांगताय, की तुम्ही स्वीकार भावमध्ये राहा. जे काही होतंय ते तुम्ही यशस्वी होण्यासाठी होत आहे. हे होतं तुमचं रीडिंग. या रीडिंगद्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल तर लाईक, कमेंट नक्की करा. चॅनलला सबस्क्राईब करा. जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील. धन्यवाद. फाईल नंबर 2 तुम्ही जर स्लोईंग डाऊनच्या या कार्डची निवड केली असेल तर हे रीडिंग तुमच्याकरिता आहे. या रीडिंगद्वारे आपण पाहतोय 7/7चं पोर्टल तुमच्यासाठी का खास ठरणार आहे.
पहिलं जे कार्ड आहे ते आहे नथिंगनेस. रिबर्थ. न्यू विजन. द मास्टर. आयसोलेशन. द बर्डन. पार्टिसिपेशन. लेटिंग गो. द रेपेर. टिलिपची कार्ड आहेत फनेल. फॅन. माउंटन. ह्या रीडिंगचं मुख्य जे कार्ड आहे ते आहे स्लोईंग डाऊन आणि शेवटचं जे कार्ड आहे ते आहे द रेपेर. तर ही कार्ड काय सांगतायत की काही कारणामुळे म्हणजे बर्डनचं हे कार्ड जे आहे ते सांगताय की कोणीतरी मुद्दामून किंवा ब्रह्मांड स्वतःच काहीतरी अशी स्थिती निर्माण करत होता की ज्यामुळे तणावपूर्ण स्थिती तुमच्या जीवनात होती. त्यामुळे अनेक गोष्टी तुमच्या स्लो झाल्या होत्या. ज्या गोष्टी तुम्ही करू शकत होतात पण काही कारणामुळे तुम्हाला एकटं एकटं राहावं लागलं. जे तुमचं सत्य आहे ते दाबलं गेलं. तर ही जी काही स्थिती तुमच्या जीवनात झाली तर त्यामुळे अनेक गोष्टी स्लो झाल्या. तर इथे ब्रह्मांड काय सांगतायत की 7/7च्या या पोर्टलद्वारे तुम्हाला आशीर्वाद प्राप्त होत आहेत, ज्यामुळे तुमची परीक्षा घेतली जाईल पण तुम्हाला तिथे समर्पित भावामध्ये राहायचं आहे. म्हणजे आतापर्यंत हे जे काही दुःख तुमच्या वाट्याला आलं, ज्यामुळे तुमची प्रगती अगदी धीम्या गतीने झाली, तर तिथे तुमची ब्रह्मांड परीक्षा घेणार आहे. त्यामध्ये तुम्ही यशस्वी सुद्धा होणार आहात. आणि त्यानंतर काय होणार आहे तर आतापर्यंत हे जे काही झालं त्यामधनं तुम्ही अधिक सक्षम होणार आहात. तुमचा पुनर्जन्म होत आहे आणि रोमांसचं हे कार्ड सेलिब्रेशनला सांगताय. हे कार्ड सांगताय की ही जी स्थिती तुमच्या जीवनात झाली त्यामुळे दुःख वाट्याला आलं, हे जरी खरं असलं तरी आता येणाऱ्या काळात 7/7च्या पोर्टल नंतर खूप सारं सेलिब्रेशन तुमच्या जीवनात येत आहेत. तुम्ही यशस्वी होत आहात. अधिक चांगल्या प्रकारे तुम्ही जे काही तुम्ही काम करत आहात किंवा ज्या गोष्टी हळू झाल्या होत्या त्यामध्ये तुम्ही खूप वेगाने आता प्रगती करणार आहात येणाऱ्या काळामध्ये. आतापर्यंत जरी धीम्या गतीने तुम्ही जात होतात तरी सुद्धा. माउंटनचं हे जे कार्ड आहे ते काय सांगतंय, जुलैच्या 3ऱ्या आठवड्यात तुम्हाला काहीतरी असे प्रयत्न करायचे आहेत की ज्या गोष्टी तुम्हाला अवघड वाटतायत त्यामध्ये एक नवा दृष्टिकोन ठेवून तुम्हाला सगळ्यांबरोबर मिळून काम करायचं आहे. काहीतरी चॅलेंजेस आहेत तर ते तुम्ही स्वीकारायचे आहेत. त्या अवघड गोष्टी त्यामध्ये तुम्ही लक्ष द्यायचं आहे की आपल्याला ते कसं करता येईल आणि हे तुम्ही करणार आहात. 7/7चे पोर्टल जे आहे त्याद्वारे तुम्हाला ते आशीर्वाद मिळत आहेत. त्यामुळे तुम्ही अधिक शक्तिशाली बनत आहात आणि कशाचा तरी जन्म होणार आहे या जुलैच्या अखेरीस, जिथे तुम्ही एखाद्या गुरुची भूमिका करणार आहात. लेटिंग गोचं कार्ड सांगतंय की झालं गेलं विसरून, बाकीच्यांना माफ करून किंवा स्वतःला सुद्धा माफ करून जे दुःख तुम्हाला मिळालं ते विसरून तुम्ही ही नवीन सुरुवात करायची आहे.
यामध्ये तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये खूप सारं यश मिळू शकतं. ही एक सुरुवात आहे आणि त्याबाबतचा एक दृष्टिकोन तुम्हाला तिसऱ्या आठवड्यात मिळेल. काहीतरी तुम्हाला असं लक्षात येईल, की आपण सगळ्यांना घेऊन पुढे कसं जायचं. तर त्या बाबतीत जर काही गोष्टी अवघड वाटतायत, तर त्या अवघड गोष्टींचा सामना करायचा आहे किंवा ते काम लक्षपूर्वक करायचं आहे. त्यासाठी वेळ द्यायचा आहे आणि यामुळे काय होईल, तर या जुलैच्या अखेरीपर्यंत तुम्ही गुरुच्या भूमिकेमध्ये येणार आहात. तुमचं नवीन काहीतरी सुरू होत आहे, की ज्यामुळे तुम्ही आत्तापर्यंत जे धीम्या गतीने करत होतात, तर वेगाने तुम्ही पुढे जाल त्या सगळ्या गोष्टींमध्ये आणि तुम्हाला स्वातंत्र्य मिळणार आहे. ज्या बंधनांमुळे तुम्ही असे अडकले होतात, तुमचं सत्य दाबलं गेलं होतं, तर त्या बंधनांमधनं तुम्ही मोकळे होणार आहात. आत्मविश्वास वाढणार आहे. तुम्ही काहीतरी नवीन सुरू करू शकता. जिथे तुम्ही इतरांना मार्गदर्शन करत आहात, इतरांना काही गोष्टी शिकवत आहात आणि या सगळ्यामध्ये तुम्हाला अनेकांना पुढे घेऊन जायचं आहे, अनेकांबरोबर मिळून काम करायचं आहे आणि हे सगळं तुम्ही करणार आहात. या सगळ्यामधून तुम्हाला स्वातंत्र्य मिळणार आहे. हे होतं तुमचं रीडिंग. या रीडिंगद्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल तर लाईक, कमेंट नक्की करा. चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील. पायरी नंबर 3, तुम्ही जर गिल्डच्या या कार्डची निवड केली असेल तर हे रीडिंग तुमच्याकरिता आहे आणि या रीडिंगद्वारे आपण पाहतोय 7/7चं पोर्टल तुमच्यासाठी का खास ठरणार आहे. पहिलं जे कार्ड आहे ते आहे ऑर्डिनरीनेस, इंटेन्सिटी, गायडन्स, द लवर, पेशन्स, सॉरो, एक्झिस्टन्स, सेलिब्रेशन आणि शेअरिंग. टिलिपची कार्ड्स काय आहेत पाहूया. 10 कार्ड सेलिब्रेशन आहे, डॉग क्लोजर, हेच काय. या रीडिंगचं हे मुख्य कार्ड आहे जिथे तुम्ही आक्रोश करत आहात, खूप नकारात्मक आहात, काहीतरी अपराधी भावना आहे. तर ही खूप नकारात्मक ऊर्जा आहे आणि या रीडिंगचं जे शेवटचं कार्ड आहे ते खूपच सकारात्मक कार्ड आहे. इथे खूप सारा प्रकाश आहे, ज्ञानाचा प्रकाश दिसतोय, खूप सारी समृद्धी या ज्ञानामुळे तुमच्याकडे आलेली आहे आणि ती तुम्ही इतरांबरोबर शेअर करताना इथे दिसत आहात. म्हणजे एका नकारात्मक ऊर्जेमधनं निघून तुम्ही खूप शक्तिशाली, खूप सकारात्मक होत आहात. 7/7चं पोर्टल तुमच्यासाठी खास ठरणार आहे, कारण सारी नकारात्मकता जातीये आणि तुम्ही तुमच्याकडल्या गोष्टी इतरांना देण्यायोग्य किंवा इतके सक्षम होत आहात. पहिलं जे कार्ड आहे ते ऑर्डिनरीनेसचं आहे. त्याच्यावर कार्ड आहे सेलिब्रेशन आणि त्याच्या खाली आहे पेशन्स. तर जी काही नकारात्मकता तुमच्या जीवनात होती, काही अपराधी भावना होती, या सगळ्यामुळे काही दुःख वाट्याला आलं होतं. तर इथे ब्रह्मांड काय सांगत आहे, की ह्या सगळ्यामधून जे तुम्ही गेला आहात, त्यानंतर तुम्हाला आता थोडीशी सबुरी ठेवायची आहे, धैर्य ठेवायचं आहे.
हळूहळू सगळं काही नीट होणार आहे. तुम्हाला स्वतःला वेळ द्यायचा आहे, निसर्गात जायचं आहे, निसर्गात वावरायचं आहे, झाडा-फुलांबरोबर बोलायचं आहे आणि या सगळ्या गोष्टी जर करणं शक्य नसेल, तर तुम्ही हीलिंग करू शकता, स्वतःला वेळ देऊ शकता. एकांतात राहणं, डोळे मिटून ध्यान करणं किंवा रेकी सारख्या हीलिंग पद्धतीचा उपयोग करणं. या सगळ्यामुळे तुमचं मन शांत होईल. तुम्ही शांत व्हाल आणि त्यातून तुमच्या जीवनात समृद्धी येईल. तुम्ही जे काही करत आहात त्यामध्ये आत्तापर्यंत जे दुःख वाट्याला आलेलं आहे, तर त्या दुःखाचा उपचार खूप खोलवर होण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी आवश्यक आहेत. आत्ता जर तुम्हाला सबुरी ठेवावी लागतेय, तर त्यामध्ये तुमच्यासाठी ब्रह्मांड वेळ उपलब्ध करून देत आहे, की ज्यामुळे तुम्ही स्वतःला वेळ देऊ शकाल. तर ह्या गोष्टींचा आनंद तुम्हाला घ्यायचा आहे. हा जो वेळ तुम्हाला स्वतःला देता येत आहे, त्याचा आनंद जर तुम्ही घेतलात, तर खूप सारी समृद्धी तुम्ही आकर्षित करू शकाल. त्यानंतर जे कार्ड आहे ते आहे डॉग. त्याच्या खाली आहे इंटेन्सिटी आणि त्याच्या खाली आहे सॉरो. तर तुमचं हे दुःख आहे जे आधी दुःख तुम्हाला मिळालेलं आहे, त्यामुळे काही चिंता तुम्हाला सतत असते आणि धैर्य ठेवावं लागत आहे. त्यामुळे काय होतंय, की तुमची ही चिंता वाढत आहे, की सगळं नीट कधी होणार? किती दिवस अशी सबुरी ठेवायची? तर ब्रह्मांड इथे सांगत आहे, की खूप सारे विचार तुम्हाला त्रस्त करू शकतात. विचार अति न करता तुम्ही जर तुमच्या कामावर किंवा तुमच्या स्वतःवर लक्ष दिलात, तुमच्या स्वतःसाठी वेळ काढू शकलात, तर त्यातून तुमचा उपचार होईल. त्यातून तुम्ही अधिक सक्षम व्हाल आणि कोणीतरी तुमच्या जवळ अशी मैत्रीण असू शकते किंवा असा कोणीतरी मित्र आहे, जो तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे ओळखतो आणि त्याच्याबरोबर ज्या काही गोष्टी होत आहेत, तर त्या गोष्टींचा आनंद घ्यायचा आहे. म्हणजे हे दुःख, हे हा जो आक्रोश तुम्ही करत आहात, काही गोष्टी नकारात्मक घडल्या, तर त्यानंतर त्याच गोष्टींचा अतिविचार न करता आता तुमच्या जीवनात जो तुम्हाला वेळ देता येतोय स्वतःला, तर त्याचा आनंद घ्यायचा आहे. थोडीशी मजा करायची आहे. म्हणजे जेणेकरून तुमचं मन प्रसन्न राहील. अशा गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. यामुळे तुम्ही ह्या नकारात्मक ऊर्जेमधून बाहेर पडू शकता. तर ह्या सगळ्या गोष्टी 7/7 च्या पोर्टलमुळे तुम्हाला शक्य होणार आहेत. तुम्ही खूप सकारात्मक होणार आहात. 7/7 चं पोर्टल तुमच्यासाठी खुलं होत आहे आणि काय खास घडणार आहे या पोर्टलमुळे, तर ही नकारात्मकता जाणार आहे आणि तुम्ही खूप सकारात्मक होणार आहात. यामुळे जुलैच्या अखेरपर्यंत तुम्हाला तुमचं असं खास काहीतरी निर्माण करता येईल. तुम्ही इतरांना मार्गदर्शन करताना इथे दिसत आहात. खूप सारं प्रेम तुमच्या या कामातून तुम्हाला मिळू शकतं किंवा ब्रह्मांडाचा असे काही संदेश तुम्हाला प्राप्त होत आहेत, की ज्यामुळे सेलिब्रेशन तुमच्या जीवनात येत आहे. खूप सारं प्रेम तुम्हाला लोकांचं मिळत आहे. तुम्ही संतुलित होत आहात आणि तुमचं असं वेगळं अस्तित्व निर्माण होत आहे. यामुळेच इथे शेवटी जे कार्ड आलंय, ते खूप सकारात्मक आहे. इतरांना तुम्ही मार्गदर्शन करत आहात किंवा तुमच्याकडे जे ज्ञान आहे, ते तुम्ही इतरांबरोबर शेअर करत आहात. तुमच्याकडली समृद्धी तुम्ही इतरांबरोबर शेअर करत आहात. त्यामुळे खूप सारी समृद्धी आपोआपच तुमच्या जीवनात सुद्धा येत आहे. हेस्टॅगचं हे कार्ड सांगतंय, की जे काही तुम्ही पेरलं आहे, ते तुम्हाला मिळणार आहे. इथे कर्माचं हे कार्ड आहे. तर आत्तापर्यंत जरी काही गोष्टी तुमच्या विरोधात होत राहिल्या, तर तुमचं ते कार्मिक बंधन होतं, कर्म क्लिअर होत होतं. तर आता
तुम्ही जे काही प्रयत्न केले, मेहनत घेतली, त्या सगळ्याचे रिझल्ट तुम्हाला आता मिळणार आहेत. 7/7 चे पोर्टल सांगतंय, की आता थोडीशी सबुरी ठेवायची आहे. तुम्ही स्वतःवर काम करायचं आहे. स्वतःला वेळ देणं हेच मोठं काम आहे तुमच्यासाठी. निसर्गात वावरणं या सगळ्यामुळे तुमचा चांगल्या प्रकारे उपचार होणार आहे आणि यानंतर तुम्ही खूप वेगाने प्रगती करू शकाल. यामुळे तुमची अपराधी भावना किंवा हे जे काही दुःख किंवा आक्रोश जो होता तुमचा, म्हणजे इतकं खोलवर जाऊनचं हे दुःख आहे, तर त्यातून तुम्हाला बाहेर पडण्यासाठी खूप खोलवर जाऊन तुमचा उपचार होणं खूप महत्वाचं आहे. त्यानंतर तुमची प्रगती होणार आहे. ब्रह्मांड तुमच्या बरोबर आहे. तुम्ही खूप सकारात्मक होत आहात. इथे मोठी-मोठी कार्ड्स आहेत. सेलिब्रेशन तुमच्या जीवनात येत आहे. तुम्ही अनेक माणसांशी जोडले जाणार आहात. समूहाशी जोडले जाणार आहात. आता थोडासा वेळ स्वतःला द्या आणि सबुरी ठेवा. हे होतं तुमचं रीडिंग. या रीडिंगद्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल तर लाईक, कमेंट नक्की करा. चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील. धन्यवाद.